जळगावमध्ये 6 मतदारसंघात महायुतीत ओव्हरलॅपिंग तर एका ठिकाणी मवियात सुद्धा काढी। जळगाव जिल्ह्यात आज घडीला विधानसभेच्या 11 जागा आहेत। यापैकी जळगाव शहरासह जामनेर, चाळीसगाव आणि भुसावळ इथे भाजपचे आमदार आहेत। जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल आणि चोपडामध्ये शिवसेनेचे, तर रावेरला काँग्रेस, अमळनेरला राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुक्ताईनगरमध्ये अपक्ष आणि सध्या शिवसेनेशी संलग्न असलेले आमदार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या 11 पैकी 6 ठिकाणी महायुतीमध्ये रस्सीखेच आहे, तर एका जागेवर महाविकास आघाडीत सुद्धा वाद होऊ शकतात। कोणत्या आहेत या जागा पाहूयात। नमस्कार, महाराष्ट्र अपडेट मध्ये आपले स्वागत। पाचोरा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे किशोर पाटील हे आमदार आहेत, पण या मतदारसंघात भाजपकडून अमोल शिंदे इच्छुक आहेत। 2019 मध्ये युती असताना त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत 73,000 मतं घेतली होती। आता यंदा सुद्धा ते शांत बसले नाहीत। मतदारसंघात त्यांची तयारी सुरूच आहे। निवडणूक लढण्याचेही त्यांनी जाहीर केलंय। शिंदे यांच्या भूमिकेमुळे किशोर पाटील हे नाराज असून त्यांच्यातील वाद थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत गेल्याचं कळतंय। एरंडोल मतदारसंघामध्ये शिवसेनेचे चिमणराव पाटील आमदार आहेत। यंदा ते किंवा त्यांचे पुत्र अमोल पुन्हा उमेदवार असण्याची शक्यता आहे, पण या मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार ए.टी. पाटील यांनी सुद्धा तयारी सुरू केली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची उमेदवारी कापल्यानंतर ते शांत होते। आता लोकसभेसाठी ते इच्छुक होते, पण पुन्हा त्यांनी शांत राहणं पसंत केलं। आता विधानसभा निवडणुकीसाठी मात्र त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील हे नुकतेच पक्षात आलेले माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे भाजपकडून इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील सुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। अमळनेर मतदारसंघामध्ये 2019च्या निवडणुकीपर्यंत नेहमीच युती विरुद्ध आघाडी असा सामना रंगला। यात सुद्धा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सामना हा फिक्स असायचा। आता राष्ट्रवादीतून अजित पवार भाजपसोबत आल्यामुळे इथली समीकरणं बदलली आहेत। इथे आता आमदार अनिल भाईदास पाटलांना थेट मंत्रिपद मिळालंय, तर मूळ अमळनेर तालुक्यातीलच स्मिता वाघ ह्या खासदार झाल्यात। अनिल पाटलांनी स्मिता वाघांसाठी लोकसभा निवडणुकीत काम सुद्धा केलं। मात्र गेल्या वेळी भाजपकडून निवडणूक लढवलेले माजी आमदार शिरीष चौधरी हे पुन्हा इच्छुक आहेत। त्यांच्या दावेदारीवरून या मतदारसंघात सुद्धा वाद हा कायम आहे। त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे ते अपक्ष लढण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याची सुद्धा माहिती आहे। शिवाय भाजपच्या ज्येष्ठ नेत्या ॲडव्होकेट ललिता पाटील या सुद्धा विधानसभेची तयारी करतात। मात्र संधी मिळण्याची शक्यता नसल्यामुळे त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जाणार असल्याची आता चर्चा आहे। काहीच दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट सुद्धा दिली होती। मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील हे शिवसेनेशी संलग्न अपक्ष आमदार आहेत। या मतदारसंघात नेहमीच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलाय। मात्र 2019च्या निवडणुकीमध्ये रोहिणी खडसेंच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व पक्षांनी चंद्रकांत पाटलांना निवडून आणण्यात मदत केली आहे, तर खडसेंमुळे संधी मिळत नाही अशी इथल्या भाजप नेत्यांची भावना होती। आता खडसेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे, तर त्यांच्या कन्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत। त्यामुळे भाजपचे अशोक कांडेलकर, नंदू महाजन हे दावेदारी करण्यासाठी सज्ज आहेत। रावेर मतदारसंघावर भाजपची सुद्धा मजबूत पकड आहे, हे नाकारून चालणार नाही। दिवंगत माजी आमदार, माजी खासदार हरिभाऊ जावळेंनी हा मतदारसंघ अनेकदा भाजपसाठी लढवलाय आणि जिंकला सुद्धा। हरिभाऊंचे काही दिवसांपूर्वीच निधन झालंय, त्यामुळे यंदा या मतदारसंघातून भाजपला नवीन उमेदवार द्यावा लागणार आहे। यात 2 नावं आघाडीवर आहेत। यामध्ये पहिलं नाव आहे हरिभाऊंचे पुत्र अमोल जावळे आणि डॉक्टर कुंदन फेगडे। याशिवाय या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार मनीष जैन हे इच्छुक आहेत। जैन यांनी स्वतः इथून उतरण्याचा आता बोलून दाखवलंय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी रावेर मतदारसंघातून भाजपतर्फे अमोल जावळे यांच्या नावाची चर्चा होती, परंतु रक्षा खडसेंचं नाव हे निश्चित झालंय। आता अमोल जावळेंनी रावेर मतदारसंघावर दावा सांगितलाय। कुंदन फेगडे हे गत अनेक वर्षापासून आश्रय फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात सक्रिय आहेत। आरोग्य सेवेमधून मतदारसंघातील जनतेच्या ते थेट संपर्कात आहेत। नियमित गाठीभेटी सुद्धा ते घेत आहेत। गत विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी उमेदवारी मागितली होती। महाविकास आघाडीमध्ये वादाचा एकमेव मतदारसंघ आहे
तो जळगाव ग्रामीण. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे ते पुन्हा निवडणुकीची तयारी करतायत. मतदारसंघ पिंजून काढतायत. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार पाटील यांना देवकर यांनी तनामनानं साथ दिली होती. त्यांच्यासाठी कानाकोपऱ्यामध्ये बैठका घेण्यापासून त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी सगळी रणनीती बनेपर्यंत त्यांनी मदत केलेली होती. या बदल्यात देवकर यांना विधानसभेच्या उमेदवारीची आणि मदतीची अपेक्षा आहे. पण त्यांच्या वाटेत दुसऱ्या गुलाबरावांचे काट आहेत. कारण ज्याचा आमदार त्याची जागा या ठरलेल्या सूत्राप्रमाणे ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याच दृष्टीने पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे तयारी करतायत. याशिवाय उद्योजक सुरेश चौधरी हे सुद्धा इच्छुक आहेत. त्यामुळे जळगाव ग्रामीण वरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुद्धा सुरू आहे. मंडळी, अशाच राजकीय विश्लेषणात्मक बातम्यांसाठी आमच्या महाराष्ट्र अपडेट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.